नमस्कार, मी डॉक्टर किरण गवारे, स्त्रीरोग आणि प्रसूतिरोग तज्ञ. आज आपण जाणून घेऊया गर्भाशयाबद्दल. जे लोक नवीन मॅरिड आहेत, न्यूली मॅरिड आहेत, जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतायत, त्यांना नेमकं गर्भाशय म्हणजे काय हेच माहिती नसतं, तरी आज आपण जाणून घेऊया. हे आपलं गर्भाशय आहे. गर्भाशयामध्ये हे युट्रस असतं. युट्रस म्हणजे गर्भपिशवी. हे त्याचं तोंड. गर्भपिशवीचं तोंड म्हणजे सर्विक्स आणि हा योनी मार्ग असतो जिथे आपण संबंध ठेवतो. या 2 ट्यूब असतात. या ट्यूबला फॅलोपियन ट्यूब असं म्हणतात, मराठीमध्ये नळी पण म्हणतात. हे 2 अंडाशय असतात. अंडाशयामध्ये अंड बनतं. तुमच्या पाळीच्या 14व्या दिवशी अंड हे रिलीज होतं, अंड बाहेर येतं, म्हणजेच अंड फुटतं. हे अंड या ट्यूबद्वारे या ट्यूबमध्ये अँप्युल्याच्या पोझिशनमध्ये येतं. म्हणजे जेव्हा या फर्टाईल पिरियडमध्ये आपण संबंध ठेवतो, म्हणजे योनी मार्गाद्वारा शुक्राणू इथे रिलीज होतात योनी मार्गामध्ये, मग ते स्विम करत या अंड्यापर्यंत पोहोचतात. हे अराउंड 14th डे म्हणजे 14व्या दिवशी होतं पाळीच्या. जेव्हा योनी मार्गाद्वारे शुक्राणू हा अंड्यापर्यंत पोहोचतो आणि फर्टिलायझेशन होतं, तेव्हा इथे गर्भ तयार होतो आणि हा गर्भ अराउंड त्यानंतर 5 ते 6 दिवसांमध्ये गर्भपिशवीमध्ये इम्प्लांट होतो. इम्प्लांट म्हणजे रोपण होतं आणि इथे त्याची वाढ होते. थँक्यू.